कोण सांगणार की मी सांगू? मी नको राहू. एक मिनिट मी सांगतो ऐका अगोदर. काय होतंय माझ्याबरोबर तुम्ही सांगत चला हा. नदीचं, विहिरीचं, तलावाचं, समुद्राच्या पाण्याची काय होते? वाफ होते. वाफ कुठं जाते? वर आकाशात जाते. त्याच्यापासून काय बनतात? ढगात वाफ असते ढगात. त्या वाफेला काय होतं? कसला वारा लागतोय? गार वारा लागतोय. मग त्या वाफेचं रूपांतर कशात होतंय? पाणी जड असतंय. मग पाणी कसं होतंय? काय होतंय पाण्याचं? पाऊस रूपानं पाणी जमिनीवर येतंय. तुझ्या बोलत राहा. मग जमिनीवर पाणी आलं ते त्या पाण्याचं काय होतंय? जमिनीवरच्या पाण्याचं थोडं पाणी जमिनीत मुरतंय, थोडं नदीला जातंय, थोडं ओढ्याला जातंय. नदीचं पाणी नदी कुणाला जाऊन मिळते? समुद्राला मिळते. परत त्याची काय होते? वाफ होते. परत ते वाफ वर जाते. त्याचे ढग बनतात. ढगाला गार वारा लागला की परत पाऊस येतो. म्हणजे पावसाचं असं एक चक्र आहे. हे अविरत चालू असतंय. त्यात जरा सुद्धा खंड पडलेला नसतोय. नाही पाण्याची वाफ नाही झाली तर ढग बनतील काय रे? परत पाऊस लागेल काय? गार वारा कशामुळे सुटणार? झाडांच्यामुळे सुटणार गार वारा आणि त्याच्यामुळे काय होणार? पाऊस लागणार. एवढी माहिती कळाली तुम्हाला?